नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ज्ञांकडून विविध आजारांची अगदी सखोल माहिती जाणून घेतो आणि सुदृढ आरोग्याची जणू गुरुकिल्ली मिळवतो. आपला आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण मिळवणार आहोत अवयवदानाविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन, ज्यासाठी कार्यक्रमात आजच्या सहभागी झाले आहेत MBBS, MS, FEBS ऑर्गन ट्रान्सप्लांट सर्जरी डॉक्टर प्रशांत कदम, जे मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटलच्या यकृत प्रत्यारोपण व HBP शस्त्रक्रिया विभागाचे वरिष्ठ सल्लागार आहेत. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार आणि धन्यवाद मला आमंत्रित करण्याबाबत. त्याचबरोबर आजच्या या चर्चेत सहभागी झालेले आहेत MBBS MD बालरोग चिकित्सा DM नेफ्रोलॉजी डॉक्टर वैभव केसकर. हे देखील या चर्चेत सहभागी झाले आहेत. ते मुंबईतील मुलुंड भागात असलेल्या फोर्टिस हॉस्पिटलच्या नेफ्रोलॉजिस्ट व मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ विभागाचे सल्लागार आहेत. नमस्कार डॉक्टर, आपलं देखील आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. चला तर मग आता अजिबात वेळ न दवडता आजच्या या चर्चेला आपण सुरुवात करूया. मला सुरुवातीला डॉक्टर प्रशांत आपल्याकडून जाणून घ्यायचंय की आपल्या भारतात आजच्या घडीला अवयवदान का एवढं महत्त्वाचं झालंय? मॅडम, असं आहे की भारतात 5 लाख लोक अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत, पण आपण फक्त 18 ते 19 हजार प्रत्यारोपण करतो. हे फार मोठं अंतर आहे. दररोज 20 लोक असे अवयवांच्या प्रतीक्षेत मरण पावतात, जे त्यांचा जीव वाचवू शकतील. एक अवयवदाता 8 जीव वाचवू शकतो आणि उत्तक दाताद्वारे अनेक सारे जीव सुधारू शकतो. भारतात जगातील सर्वात कमी अवयवदान दर आहे. प्रति दशलक्ष लोकसंख्या मागे फक्त 5 तर विकसित देशांमध्ये 30 पेक्षाही अधिक दर आहे. हे आपल्याकडे जीव वाचवण्यात जागतिक नेते बनण्याची क्षमता आहे, पण आपल्याला अधिक जागरूकता आणि दात्यांची गरज आहे. अगदीच. डॉक्टर वैभव, आपल्याकडून जाणून घ्यायचंय की अवयवदाता नेमकं कोण होऊ शकतं? म्हणजे त्यासाठी काही आरोग्य संदर्भात किंवा वयाच्या काही मर्यादा असतात? नक्कीच. आता आपल्याला आधी हे पाहायला पाहिजे की अवयवदानाचे 2 प्रकार असतात. एक तर लिव्हिंग डोनेशन, म्हणजे आपण स्वतः जीवित असताना जेव्हा आपण आपले एखादा अवयव दान करतो, उदाहरणार्थ आपल्या 2 पैकी 1 किडनी आपण दान करतो किंवा लिव्हरचा काही पार्ट दान करतो, त्याला लिव्हिंग डोनेशन म्हणतात. आणि आपण जेव्हा मृत्यूच्या पश्चात अवयवदान करतो त्याला डिसीज डोनर ट्रान्सप्लांटेशन म्हणतात. तर हे अवयवदान जेव्हा लिव्हिंग डोनर करायचं असतं तर 18 पेक्षा वय जास्त असणं आवश्यक आहे. म्हणजे आपलं कन्सेंट देण्याचं वय जे असतं त्या वयाच्या पुढे आपलं वय असलं पाहिजे. लिव्हिंग डोनेशनसाठी अजून सुद्धा काही अटी असतात की दाता डोनर अगदी हेल्दी असला पाहिजे किंवा असली पाहिजे. त्यांना जेव्हा सुरुवातीच्या टेस्ट आम्ही सगळ्या करून घेतो त्यावेळी विविध टेस्ट करून आम्ही हे पाहतो की त्यांची जनरल हेल्थ कशी आहे, त्यांना स्वतःला कुठले ऑर्गन डिझिजेस नाही आहेत ना, याची शहानिशा करूनच आपल्याला पुढे जाता येतं. जेव्हा आपण मृत्यूच्या पश्चात अवयवदान करायचा विचार करतो त्यावेळी ह्या अटी थोड्याशा शिथिल झाल्यासारख्या होतात. कारण आमच्याकडे आपल्या मुंबई ZTCC मधला जर आपण डेटा पाहिला तर आपल्याकडे सगळ्यात यंगेस्ट डोनर अगदी 19 महिन्याचं बाळ पण होतं आणि 87 वर्षांच्या व्यक्तीने सुद्धा डोनेशन केलेलं आहे आपल्या मृत्यूनंतर. तर थोडक्यात काय, तर वय ही लिमिट जनरली अशा वेळेस येत नाही. तरीही जेव्हा अवयवदान करण्याची वेळ येते, ट्रीटिंग मेडिकल टीम वेगवेगळ्या निकषांद्वारे पाहतात की देण्यासाठी सुटेबल आहे काय. अगदीच. डॉक्टर, पण आपल्या भारतात बोला डॉक्टर. एक गोष्ट महत्वाची असते की दात्याची कन्सेंट, म्हणजे दात्याची स्वतःची इच्छा हवी आहे. आपल्या केवळ प्रेमापोटी आणि मायेपोटी आपण अवयव दान करत असतो. तर ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, कन्सेंट असली पाहिजे. आणि दुसरं, आम्ही काही बेसिक टेस्ट करतो जसं की ब्लड ग्रुप हा अतिशय महत्वाचा प्रकार आहे लिव्हर आणि किडनी प्रत्यारोपणामध्ये. तर दात्याचा जर ब्लड ग्रुप सेम असेल तर अतिशय चांगली गोष्ट असते. आजकाल ब्लड ग्रुप नसेल जुळत तरी देखील आपण वेगवेगळ्या प्रकारे हे अवयवदान करू शकतो. पण सांगण्याचा उद्देश हा की काही टेस्ट डोनेशनच्या आधी केल्या जातात. अच्छा डॉक्टर, पण आपल्या भारतात अवयवदानासाठी नोंदणी कशी करता येते? अतिशय सोपं आहे. आपल्याला साहजिकच असं वाटतं की हे काहीतरी क्लिष्ट काम, किचकट काम असेल, पण असं नाहीये. आपल्या ट्रीटिंग डॉक्टरच्या टीमशी जर आपण डिस्कशन केलं तर
ट्रान्सप्लांटेशनसाठी काही ठराविक रुग्णालयांना अधिकार असतात. अशा रुग्णालयामध्ये आपण जाऊन तिथल्या मेडिकल सोशल वर्कर बरोबर MSW जे असतात किंवा ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर जे असतात यांच्याकडे जर आपण विचारपूस केली तर अवयवदानाबद्दल सगळी माहिती मिळू शकेल. जर लिव्हिंग डोनेशन विषयी तसं असेल तर दाता आणि घेणारा म्हणजे रेसिपियंट दोघांचेही रजिस्ट्रेशन तिकडे होतं. आणि जेव्हा आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असतं ही एक सेंट्रल ऑथॉरिटी असते. तिचं नाव आपल्याकडे मुंबईमध्ये ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी म्हणून आहे. ZTCC ह्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवते. अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं अतिशय लीगल पद्धतीनं ही सगळी गोष्ट होते. कुठेही कुठल्याही पद्धतीची आडकाठी आणली जात नाही. तर ही अवयवदानाची प्रोसेस आपल्याकडे अतिशय सोपी आहे. अगदीच. डॉक्टर वैभव, आपण आम्हाला अवयवदानासाठीची नोंदणी कशी करायची हे अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. डॉक्टर प्रशांत, बऱ्याच जण असं होतं की समजा मी जर अवयवदाता असेल तर मला डॉक्टर पुढे वाचवण्याचा प्रयत्नच करणार नाहीत, अशी एक सर्वसाधारणपणे भीती असते लोकांच्या मनात. यात किती तथ्य आहे डॉक्टर? प्लीज ही जी भीती असते ती काढा प्रेक्षकांच्या मनातली. नाही, हा फार मोठा गैरसमज आहे. तुमच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि प्रत्यारोपण करणारे डॉक्टर हे पूर्णपणे वेगळे असतात. तुमचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा हेतू फक्त तुमचा जीव वाचवणे आहे. त्यांना तुमचा दाता दर्जा देखील माहीत नसतो. अवयवदान फक्त त्यावेळेस संबंधित ठरला जातो ज्यावेळेस स्वतंत्र डॉक्टरांच्या पॅनलद्वारे मेंदू मृत्यू घोषित केला जातो, तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांद्वारे नाही. खरं तर दात्यांना सर्वात जास्त काळजीपूर्वक उपचार मिळतात कारण अवयव त्यांना निरोगी ठेवावे लागतात. बरोबर. तुमचे दाता कार्ड हे तुमच्या विम्यासारखे आहे. जेव्हा दुसरं काही कामाला येत नाही किंवा मदतीला येत नाही त्याच वेळेस हे महत्वाचे असते. आणि ना आणखी एक गैरसमज असाही पाहायला मिळतो की अवयवदानाचा फायदा हा केवळ श्रीमंत लोकांनाच होऊ शकतो, असाही एक गैरसमज आहे. याबद्दल आपण काय सांगाल? हा पण एक फार मोठा गैरसमज आहे आणि आपण हे बरोबर बोललात. तर भारतात अवयव वाटप हे कठोर वैद्यकीय निष्कर्षानुसार होते, जसे की रक्तगट जुळणी, उत्तक जुळणी, वैद्यकीय तातडी आणि प्रतीक्षा काळ. तुमची हे आर्थिक स्थिती, जाती, धर्म किंवा सामाजिक स्थान हे अजिबात महत्वाचं नाही. सरकारी रुग्णालयात आयुष्यमान भारतासारख्या योजनांतर्गत मोफत प्रत्यारोपण होते. खाजगी रुग्ण श्रीमंत किंवा हे गरीब रुग्ण ह्यांची वाटप व्यवस्थेत समान वागणूक दिली जाते. अवयव सर्वात योग्य प्राप्तकर्त्याला जाते, सर्वात श्रीमंताला मुळीच नाही. म्हणून अवयवदान ही मानवतेची सर्वात मोठी समानता मानली जाते. अगदीच. डॉक्टर वैभव, मला वाटतंय आपण मूत्रपिंडाचं आणि यकृताचं जिवंतपणे दान करू शकतो, बरोबर? खरंय. हे 2 अवयव दान आपण केल्यानंतर जो कोणी दाता असतो त्याचं आधीचं आयुष्य आणि हे अवयव दान केल्यानंतरचं आयुष्य यात काय फरक असतो? जर लिव्हिंग डोनर म्हणजे जीवित दात्याविषयी आपण बोललो, जसं मी मगाशी म्हणालो, जीवित दाता एकदम हेल्दी माणूस असतो. त्याला कुठलाही रोग नसतो. तो केवळ आत्मीयतेने आपल्या कुणाला तरी, आपल्या नातेवाईकाला, आपल्या फॅमिली मेंबरला ते अवयव दान करत असतो. तर अशा वेळी त्या दात्याच्या जीवाला, आयुष्याला काहीही धोका होऊ नये याची आम्ही प्रत्यक्ष शहानिशा करतो. सगळ्या टेस्ट करतो. पूर्ण डॉक्टरांची टीमच असते हे सगळं करण्यासाठी. जेव्हा आमची खात्री पटते की देणाऱ्याच्या जीवाला काही एक धोका होणार नाहीये, त्यानंतर हे डोनेशन केलं जातं. डोनेशनच्या आधी आणि नंतर काही वेगळ्या गोळ्या औषधं लागतील असं नसतं. डोनेशन नंतर म्हणजे डोनेशन ही एक सर्जरीच आहे. सर्जरीने अवयव पूर्ण काढून, देणाऱ्याकडनं काढून घेणाऱ्याच्या पोटामध्ये आपण बसवतो, थोडक्यात सांगायचं झालं तर. पण ह्या मोठ्या सर्जरीच्या आधी आणि नंतर जनरली आयुष्यात काही फरक जाणवत नाही. काही विशेष औषधं घ्यायला लागतील असंही नाही. देणाऱ्यामुळे, उदाहरणार्थ आता किडनी जेव्हा आपण डोनेट करतो, एखाद्या दात्याने किडनी डोनेट केली म्हणून दात्याचीच किडनी, देणाऱ्याचीच किडनी फेल होणं फार असा धोका नसतो. त्यामुळे तेही दिल्यानंतर अतिशय चांगलं जीवन जगू शकतात. त्यांना जनरल हेल्दी राहण्यासाठीचे जे प्रिकॉशन्स असतात त्या सगळ्या घ्याव्या लागतील. जसं की आपला आहार चांगला ठेवायला लागेल, व्यायाम चालू ठेवायला लागेल, वर्षातनं एकदा किंवा 2 वेळा आपल्या मेडिकल टीमशी कॉन्टॅक्टमध्ये राहून सगळ्या
टेस्ट करून पाहायला लागेल की हेल्थ कशी आहे. पण जनरली एक चांगलं आयुष्य दिल्यानंतर देखील जगता येतं. अगदीच बरोबर आहे. पण यासाठी जो कोणी अवयवदाता असतो आणि जो प्राप्तकर्ता असतो, या दोन्ही व्यक्तींची विशेष अशी काळजी घ्यायला हवी. त्यांनी स्वतः सुद्धा एकूणच प्रत्यारोपण प्रक्रियेदरम्यान किंवा त्यापूर्वी किंवा त्यानंतर अशा सर्व या प्रक्रियेदरम्यान या दोन्ही व्यक्तींनी म्हणजे अवयवदाता आणि प्राप्तकर्ता या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, आपण काय सल्ला द्याल डॉक्टर प्रशांत? तर प्रत्यारोपणापूर्वी आपल्याला कम्प्लीट मेडिकल इव्हॅल्युएशन आणि ते मेडिकल प्रोसेस समजून घेणं फार गरजेचं आहे. उत्तम आहार आणि उत्तम आरोग्य हे पाळणं गरजेचं आहे. आपले जे अगोदरची जी औषधं चालू आहेत, मेडिकेशन चालू आहेत, ते वेळच्या वेळेस घ्यावी दोघांनी. डोनरने पूर्ण मेडिकल प्रोसेस इव्हॅल्युएशन, रिस्क अँड कॉम्प्लिकेशन, डोनर आणि रेसिपियंट दोघांनी रिस्क अँड कॉम्प्लिकेशन्स हे प्रत्यारोपणाचं ते समजून घ्यावं. प्रत्यारोपणानंतर रेसिपियंटनी आपले जे औषधं आहेत ते औषधं वेळच्या वेळेस घ्यावे. खास करून इम्युनोसप्रेशन म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती दाबण्याची औषधं घ्यावे लागतील, कारण हे ऑर्गन रिजेक्शनला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा अवयव नाकार प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी हे औषधं वेळच्या वेळेस घ्यावे लागतील. आपल्याला वेळच्या वेळेस जसं डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं असेल तसं ब्लड टेस्ट करावे लागतील, आहार पाळावा लागेल. खास करून इन्फेक्शन, ज्यांना इन्फेक्शन झालं असेल नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना, त्यांच्यापासून लांब राहावं आणि रेग्युलर फॉलोअप ठेवा. बरोबर. फायनली आपल्या वैद्यकीय टीमवर पूर्णपणे विश्वास ठेवावा. अगदीच अगदीच. डॉक्टर, आपण आतापर्यंत जेवढी आम्हाला माहिती दिली त्यानुसार हे लक्षात आलं की जो अवयवदाता असतो ही व्यक्ती फार सुदृढ असते, पण तरी सुद्धा आपल्या शरीरातला एक भाग बाहेर काढणं म्हणजे हे प्रचंड वेदनादायी असेल आणि त्यात मूत्रपिंड आणि यकृत म्हणजे अत्यंत आवश्यक असे हे अवयव आहेत आपल्या पूर्ण शरीरातले. डॉक्टर वैभव, मला खरंच हा प्रश्न पडलाय की जेव्हा मूत्रपिंडाचं किंवा यकृताचा काही भाग आपण दान करतो त्यानंतर खरंच आपण सामान्य आयुष्य जगू शकतो का? अगदीच. हे खरं आहे की आपल्या रोजच्या रोज दैनंदिन आपले जे विचार असतात त्यामध्ये असं वाटू शकतं की अरे, जर मी एक किडनी दान केली आहे किंवा लिव्हरचा एक पार्ट दान केलाय तर माझ्या आयुष्यात काही फरक पडेल का? पण असं नसतं. असं अवयवदान केल्यानंतरही आपण अगदी पूर्ण नॉर्मल जीवन जगू शकतो. आपल्या मीडियामध्ये किंवा काही मूव्हीजमध्ये हे असं आपण ऐकलेलं असतं की अरे, किडनी दिली आणि मग हँडिकॅप झालं. असं 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 नक्कीच नाहीये. अशी कितीतरी उदाहरणं आहेत आमच्याकडे की जी अवयवदान केल्यानंतर वर्षानुवर्ष अगदी सक्सेसफुल सोशल आणि फॅमिली लाईफ करतायत, अगदी खडतर जीवन देखील जगतायत. एका आमच्या आजींचं उदाहरण मी देऊ इच्छितो. ह्या आमच्या आजींनी वयाच्या 65व्या वर्षी आपल्या नातवाला किडनी डोनेट केलेली होती. आज 4 वर्षानंतर, म्हणजे त्यांचं वय आज 69 आहे आणि त्या आज अगदी मजेत चांगलं जीवन जगतायत. त्यांचं एक शेत आहे, त्या शेतामध्ये त्या रोज जातात, कामं करतात तिथे. याचा अर्थ असा आहे की अवयवदान केल्यानंतर देखील आपल्याला खूप छान जीवन जगता येतं. कुठल्याही प्रकारचा हँडिकॅप म्हणजे आपण अधूपणा जो म्हणतो तो येत नाही, किंवा अवयव दिल्याने एखादी गोष्ट मला करता येणार नाही, फिजिकली म्हणा, मेंटली म्हणा, प्रोफेशनली, सोशली म्हणा, असा कुठलाही आडकाठी अवयवदान केल्यामुळे येत नाही. दिलासादायक अशी आपण ही माहिती दिलीत. पण डॉक्टर, आजही ना असा एक प्रश्न पडतो सर्वसामान्य व्यक्तींना की जिवंतपणी आपण कोणते अवयव दान करू शकतो आणि मृत्यूनंतर मी कोणते अवयव दान करू शकते. तर एक डॉक्टर म्हणून आपल्याला जेव्हा रुग्ण भेटत असतील तेव्हा काय त्यांचे प्रश्न असतात, याबाबत आजही कोणत्या अडचणी आहेत? सगळ्यात आधी सांगायचं झालं तर यामध्ये खूप भीती मनात असते, कारण जे रुग्ण असतात त्यांचे आजार मोठे असतात. आपण किडनी ट्रान्सप्लांटेशन किंवा लिव्हर ट्रान्सप्लांटेशन विषयी जेव्हा बोलतो तेव्हा हे रुग्ण अतिशय जीवघेण्या आजाराशी बॅटल करत असतात, आणि हे करत असताना साहजिक आहे की पुढचं जे अनिश्चितता असते पुढची, त्याच्याविषयी सगळ्यांना भय असतं की ऑपरेशन कसं होणार, मोठं ऑपरेशन आहे, त्यात काय कॉम्प्लिकेशन्स होणार, त्यानंतर माझं आयुष्य कसं राहणार, आयुष्याची लांबी आणि क्वालिटी कशी असणार, अशी भीती असते. तसंच देणाऱ्याच्या मनातही काही गोष्टी असतात, जसं की ह्या आजारामुळे, ह्या डोनेशनमुळे, ऑपरेशनमुळे मला काही धोका होईल का, डोनेट केल्यामुळे मलाच त्या अवयवाचा त्रास होईल का, अशा खूप साऱ्या गोष्टींची काळजी लोकांना असते. अशा वेळी आम्ही अतिशय डिटेल्ड काउन्सिलिंग सेशन्स घेतो. आमची मल्टीडिसिप्लिनरी टीम असते, वेगवेगळ्या स्पेशलिस्टना आम्ही या टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह करतो.
आणि त्यांच्या मनातलं भय आणि शंका दूर करायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा असंही झालेलं आहे की आम्ही आमच्या आधीच्या दात्यांशी त्यांचं बोलणं करून दिलंय आणि त्यायोगे एक सपोर्ट ग्रुप तयार करून याविषयी आम्ही त्यांना इन्फॉर्मेशन दिली आहे. बऱ्याच NGOs आहेत ज्या ह्या क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह आहेत. एक किडनी वॉरियर्स फाउंडेशन म्हणून आहे. ही अशा कितीतरी पेशंट्स और फॅमिली ड्रिव्हन NGOs आहेत की ज्या या क्षेत्रामध्ये जनजागृतीचं काम करतायत. आणि मला नक्कीच आशा आहे की जसा आजचा हा कार्यक्रम आहे, अशा कार्यक्रमांमुळे नक्कीच यामध्ये जनजागृती होऊन आपल्याकडे अवयवदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोक पुढे येतील. खरे नक्कीच. खरं तर ना, अवयवदानाविषयी भीती हाच एक मोठा अडथळा असतो, जे आपण आता सविस्तरपणे सांगितलंय डॉक्टर. खरं तर लोकांच्या मनातली ही भीती काढण्यासाठी जनजागृती अतिशय आवश्यक आहे. डॉक्टर प्रशांत, आपण काय सल्ला द्याल सर्व आपल्या प्रेक्षकांना? मला तुमची आणि सगळ्या प्रेक्षकांची भीती समजते. तर अज्ञात गोष्टींना सामोरे जाताना हे नैसर्गिक आहे. पण विचार करा, आपण गेल्यानंतर आपले अवयव कुणाला त्यांची मुलं वाढताना बघण्यासाठी, आणखी एक वाढदिवस साजरा करण्यासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी देऊ शकतात. तुमचं नुकसान, आपलं ह्याच्यामध्ये काही नुकसान होत नाही, पण इतरांना सर्व काही मिळतं. छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करू शकतो. आपण अगोदर कुटुंबाशी बोलू शकतो, डॉक्टरांकडून अचूक माहिती घेऊ शकतो. गरज असल्या तर आपण प्रत्यारोपण केंद्रांना भेट देऊया. लक्षात ठेवा, तुमच्या कुटुंबाकडे नेहमी अंतिम निर्णय असतो. तुमचे दाता कार्ड हे फक्त तुमची इच्छा आहे, आशेचा एक सुंदर वारसा. एखाद्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही इथे नसाल, त्यावेळेस तुम्ही कुणाचे तरी रक्षक देवदूत असू शकतात. लक्षात ठेवण्यात जाण्याचा हा एक सुंदर मार्ग नाही का? अगदीच अगदीच. आणि आपल्यामुळे जर कोणाला जीवनदान मिळत असेल तर यापेक्षा मोठं सुख दुसरं काय असू शकते ना. डॉक्टर वैभव, खरं तर आता आपण आलेलो आहोत आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे, पण जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारते. मृत्यूनंतर जेव्हा आपण अवयवदान करतो तेव्हा अर्थात ब्रेन डेथ व्यक्तीचं अवयव इतर व्यक्तीमध्ये ते प्रत्यारोपण केले जातात. मग ब्रेन डेथ म्हणजे नेमकं काय असतं, थोडक्यात सांगा. आपल्या मेंदूचा ब्रेनस्टेम हा एक पार्ट असतो, ज्याने आपल्या अतिशय महत्वाच्या गोष्टी जसं की श्वसन आहे, आपलं सर्क्युलेशन आहे, याच्यावर कंट्रोल ठेवला जातो, रेग्युलेट केलं जातं. जेव्हा ह्या पार्टला, ब्रेनस्टेमला इजा होते आणि ही इजा इररिव्हर्सिबल म्हणजे दुरुस्त न करण्यासारखी असते, त्यावेळी ह्या कंडिशनला ब्रेन स्टेम डेथ असं म्हणतात. अच्छा. जेव्हा ब्रेन स्टेम डेथ होते त्यानंतर माणूस वाचू शकत नाही. ती इररिव्हर्सिबल स्टेट आहे. अशा स्टेटमध्ये जर आपले अवयव चांगल्या परिस्थितीत असतील, उदाहरणार्थ हार्ट, किडनी, लंग्स, लिव्हर, तर हे अवयव आपण दान करू शकतो. पण साहजिक आहे, जर मी आज ठरवलं की ब्रेनस्टेम डेथ नंतर जर मला माझे अवयव दान करायचे आहेत, त्यावेळी मी हे सांगण्याच्या परिस्थितीत नसेल. तर जेव्हा मी आज अशी प्रतिज्ञा घेतोय की मी अवयवदाता होईल, हे माझ्या बरोबर आहे. आणि अवयवदान म्हणूनच असं म्हटलं जातं की अवयवदान हे श्रेष्ठ दान आहे. खरं तर हा विषय ना अतिशय व्यापक आहे, पण आजच्या आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. डॉक्टर प्रशांत, डॉक्टर वैभव, आज आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.